आपण आज दोडक्याची चटणी, ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत. हा दोडक्याचा ठेचा तुम्ही वरण भातासोबत, तोंडी लावण्यासाठी पोळीसोबत, बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दोडक्याचा ठेचा बनवण्याकरिता मी इथे अर्धा किलो दोडकी घेतलेली आहे. छान कवळी आहेत आणि ती धुवून घेतलेली आहे. आपल्याला ह्या दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे. सर्वात आधी आपण त्याचं देठ काढून घेऊया. समोरचं आणि मागचाही भाग कापून घ्यायचा आहे आणि याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे. या पद्धतीने छान कवळी कवळी आहे ही दोडकी आणि कवळीच बघून घ्यायची, निब्बर नाही घ्यायची, कारण त्यामध्ये दोरे दोरे असतात आणि ठेचाही चांगला लागणार नाही, दातामध्ये अडकतं. त्यामुळे छान अशी कवळी बघून घ्यायची. मी दोडक्याची ते साल काढून घेतली, दोन्ही दोडक्याची साल काढून घेतलेली आहे. आपल्याला दोडकी छान अशी चिरून घ्यायची आहे. छोटे छोटे आपण याचे पीस असे कापून घेऊया. या पद्धतीने छान अशी कवळी आहेत. जास्त वेळ लागत नाही ही चटणी आणि ठेचा करायला, झटपट तयार होतो. दोन्ही दोडकी मी छान अशी कापून घेतले. कोणाकोणाला दोडक्याची भाजी खायला आवडत नाही, तर असा ठेचा केला ना तर आवडीनं खातील. तोंडी लावण्यासाठी हा असा ठेचा करू शकता, मस्त लागतो. दोडके मी ते छान चिरून घेतले. सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन छान गरम झालेला आहे. अर्धी वाटी मी ते शेंगदाणे टाकले. शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला शेंगदाणे आपले छान भाजले, प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. 6 ते 7 मी ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याही आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे. भाजून घ्यायच्या म्हणजे ठेच्यामध्ये छान लागतात त्या. या पद्धतीने सांभाळून भाजायच्या आहे. अशा दाबून दाबून भाजायच्या म्हणजे छान भाजल्याही जातात आणि मिरची फुटणारही नाही. मिरची आपली छान भाजलेली आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी इथे एक खलबत्ता घेतला. त्यामध्ये आपण कापून घेतलेली दोडके टाकायचे आणि ठेचायची आहेत. ती आपल्याला अशी ठेचून घ्यायची आहे. मिक्सरमधून अजिबात काढायची नाही, अशी ठेचून घ्यायची म्हणजे छान चव येते. तुमच्याकडं जर दगडी खलबत्ता असला ना तर अजूनच छान चव येईल त्याची. मी असे ठेचून घेत आहे. या पद्धतीने असे जाडजाड राहू द्यायचे, जास्त बारीक नाही करायची त्याला. या पद्धतीने मी छान असे ठेचून घेतले. थोडे जाडजाडच ठेवलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मी इथे काढून घेतलं. सर्व मी इथे दोडके ठेचून घेतलेले आहे. त्यानंतर आपण एक मध्यम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. तोही आपल्याला जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे. या पद्धतीने कच्चाच ठेचायचा आहे आपल्याला तो. मी ते कांदा पण छान असा ठेचून घेतला, जाडसरच ठेवलेला आहे. ठेचलेला कांदाही आपण काढून घेऊया प्लेटमध्ये एका. त्यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि छान ठेचून घ्यायचं आहे आपल्याला, मस्त असं. या पद्धतीने जाडसर असं 1-2 मिनिटांनी कुटल्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. मी खूप सारी अशी कोथिंबीर घेतली, तीही यामध्ये टाकून घ्यायची आणि ती ठेचून घ्यायची आहे. कोथिंबीरीसोबत मिरची ही छान बारीक झालेली आहे. ह्या पद्धतीने. हा लसूण आमच्या घरचा आहे, गावरान आहे. खूप छान चव आहे त्याला. ठेचाही खूप छान लागतो. तर आपण हा ठेचलेला ठेचा एका ताटामध्ये काढून घेतला. गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकायचं, अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं छान तडतडल्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे. गुलाबी रंग येतो, लाईट असा, जास्त लाल नाही होऊ द्यायचा. 1 मिनिटानंतर आपण जे दोडके कुटलेले होते ते टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट हा असा परतून घ्यायचा, सुरुवातीला कमी गॅसवर. नंतर ठेचलेले मिरची आणि शेंगदाण्याचंही टाकून घ्यायचं त्यामध्ये मिश्रण आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकसारखं आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आणि संपूर्ण एकत्रच 2 ते 3 मिनिट छान शिजून घ्यायचं आहे. माझ्या मुलांना दोडक्याची भाजी आवडत नाही. मी या प्रकारे ठेचा करत असते.
तर आवडीने खातात. झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिट आणि छान त्याची वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर चेक करूया. छान आपला दोडकेचा ठेचा तयार झालेला आहे. बघू शकता मस्त शिजलेला आहे. कांदा त्याच्यामध्ये जास्त काळा नाही होऊ द्यायचा, कच्चाच ठेवायचा म्हणजे छान लागतो. सुरुवातीलाच मस्त असा दोडकेचा ठेचा इथे तयार झालेला आहे. तर नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. लाईक आल्यानंतर हाईप येतं, हाईप करा. आणि हो, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत.